नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. हिंदू संस्कृतीमध्ये दसऱ्याचं अतिशय फार महत्त्वाचं स्थान आहे. या सणाच्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणावर विजय मिळवला होता आणि या विजयाचं प्रतीक म्हणून विजयादशमीच्या दिवशी हिंदू धर्मामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाचं वातावरण असतं आणि सीमोल्लंघन म्हणजे आपल्या सीमा रुंदवायच्या, आपल्या सीमा वाढवायच्या आणि विजयाचं मोठ्या प्रमाणामध्ये आनंद उत्सव साजरा करायचा आणि एकमेकांना चांगल्या विचाराचं आपट्याची पानं वाटून सोनं वाटायचे, चांगले विचार मांडायचे, लोकांच्या विषयी चांगली भावना ठेवायची, अशा पद्धतीचा हा दसऱ्याचा सण असतो. आणि आपल्या राज्यामध्ये दसऱ्याच्या दिवशी एकूणच 4 मेळावे असतात. एक म्हणजे परमपूज्य सरसंघचालक यांचा एक मेळावा असतो आणि दुसरा मेळावा शिवसेनेचा शिवतीर्थावर व्हायचा. त्यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा जो जवळजवळ आजपर्यंत 56-57 मेळावे झालेले आहेत. नंतर या शिवसेनेचे 2 तुकडे झाल्यावर मागच्या वर्षी पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा BKCवर मेळावा झाला होता. आता पण तो आझाद मैदानावर झाला. आणि हे 2 आणि 3 आणि एक स्वर्गीय गोपीनाथ मुंडे गोपीनाथ गडावर नेहमी आपला एक दसरा मेळावा घ्यायचे. आता ती परंपरा पंकजाताई मुंडेंकडे आली. ती आता सावरगावला बाबांच्या गावी त्यांनी गड बांधलाय, त्या ठिकाणी घेतात. आणि गोपीनाथ मुंडे जेव्हा त्यावेळेस लाखोंच्या संख्येने त्यांची सभा किंवा त्यांचा हा मेळावा, त्यांचे विचार ऐकण्यासाठी लोक स्वतःहून 2-2 दिवस अगोदर जाऊन बसायची. त्यांना कुणी आणायची गरज नव्हती, त्यांच्यासाठी कुठली जाहिरात करण्याची गरज नव्हती, कुठं सोशल मीडियावर 2-2, 4-4 दिवस व्हिडिओ करायची गरज नव्हती. स्वतः लोक मुंडे साहेबांचे विचार, मुंडे साहेबांचं विचारधन घ्यायला लोक स्वतः जायचे. आज तशी परिस्थिती पाहायला आपल्याला मिळत नाही. मुंडे साहेब नेहमी विरोधी पक्षांवर हमले करायचे. मुंडे साहेबांनी पद भोगलं, त्याविषयी ते पाडा वाचायचे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये कुठलं काम केलं किंवा कुठलं काम अजून बाकी आहे, शेतकऱ्यांसाठी काय करायचे, समाजासाठी काय करायचे, या राज्यासाठी काय करायचे, मग ते विदर्भात काम किती करायचे, पश्चिम महाराष्ट्रात किती करायचे, की नाशिक उत्तर महाराष्ट्रात किती करायचे, अशा पद्धतीचं व्हिजनरी काम स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचं होतं. त्यांनी नेहमी विरोधकांवर हमले आणि विरोधकांच्या प्रत्येक चुकीच्या कामावर बोट ठेवून आपल्या पक्षाचं काम कसं चांगले, देशहिताची भावना, हिंदुत्व आणि राष्ट्रहित जोपासणं हा त्यांचा मूळ गाभा असायचा. आणि साहेबांचं अकाली निधन झाल्याच्या नंतर हा वारसा त्यांच्या कन्या पंकजाताई मुंडेंकडे आला. त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये जे काही गडावर त्यांचा नामदेव शास्त्रींबरोबर वाद झाला, त्याच्यानंतर तिथं तो राजकीय मेळावा घेऊ नये म्हणून शास्त्रींनी तिथे नकार दिल्यावर त्यांनी सावरगावला बाबांच्या गावी
काही गड बांधून तिथं मेळावा घेण्याची सुरुवात केली. पण आपण जेव्हापासून मुंडे साहेबांचं जे मेळावे बघतोय, त्यात नंतर आता जे आपण ताईंचे मेळावे बघतोय, याकडे आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे. जे ताईंचे मेळावे, ताईंचे विचार ऐकण्यासाठी लोक येतात, गर्दी पण जमावतात, पण ताई नेमकं पक्षासाठी किंवा समाजासाठी काय करायचे हे व्यवस्थित सांगताना दिसत नाही. कालच्या मेळाव्यामध्ये सुरुवातीला ते एक तर 15-20 मिनिट ताई नेमकं काय करत होत्या हे समजलं नाही. लोकांना याला खाली बस, त्याला खाली बस, तू उठ रे, तू बस रे. बऱ्याच वेळेस त्यांचा माईकच बंद होता. माझी दोरी कुणी कापली, माझी वायर कुणी कापली, असे प्रश्न भाषणामधून येत होते. आणि मग सुरुवातीच्या याच्यामध्ये शेतकऱ्यांना आव्हान, विदर्भातून इतके आले, पश्चिम महाराष्ट्रातून इतके आले, उत्तर महाराष्ट्रातून इतके आले. काही लोकांची त्यांनी नावं पण घेतली. हे लोक उपस्थित आहे, ते लोक उपस्थित आहे. म्हणजे त्यांना एकंदरीत असं दाखवायचं होतं की महाराष्ट्रातून सर्व स्तरातून अनेक जातीचे, अनेक धर्माचे लोक माझ्या मेळाव्याला आले. राज्यातून सर्वच तालुक्यातून, जिल्ह्यातून माझ्यासाठी लोक आले. ही चांगली गोष्ट आहे, याला कोणी वाईट म्हणणार नाही. पण मग तुमचा प्रश्न शेतकऱ्यांना विमा मिळाला का, शेतकऱ्यांना अनुदान मिळालं का, आरक्षण मिळालं का? ताई साहेब, तुम्ही सत्ताधारी पक्षात आहात. जरी तुम्ही आज आमदार, खासदार, मंत्री नसाल तरी पण तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या सदस्य आहात आणि एका मोठ्या पक्षाच्या तुम्ही राष्ट्रीय सचिव आहात. तुमच्याकडं मध्य प्रदेशाची प्रभारी म्हणून सुद्धा कामगिरी आहे. तुम्ही मध्य प्रदेशामध्ये वारंवार जाऊन लोकांना मार्गदर्शन करतात, पक्षाचं काम करतात. लोक तुम्हाला माध्यमांमधून बघत असतात. आणि मग विमा मिळाला का, अनुदान मिळालं का, किंवा कोणत्या जातीला आरक्षण मिळाला का, हे प्रश्न तुम्ही कोणाला विचारतात? विमा मिळवून देण्याची जबाबदारी, अनुदान मिळवून देण्याची जबाबदारी किंवा कुठल्या जातीला आरक्षण देण्याची जबाबदारी कोणाची आहे? आणि हे प्रश्न तुम्ही कोणाला विचारतात? तुम्ही स्वतःला प्रश्न विचारतात का? हा एक प्रश्न सुद्धा निर्माण होतो. तुम्ही मंत्री, आमदार, खासदार नसाल तरी पण तुम्ही एका पक्षाचे सदस्य आहे. पक्षाचे सदस्य म्हणजे तुम्ही सरकार आहे. तुमची जबाबदारी आहे विमा मिळवून देण्याची, तुमची जबाबदारी आहे अनुदान मिळवून द्यायची, किंवा तुमची जबाबदारी आरक्षण देण्याची. आणि मग तुम्ही जसं काय भाजप सोडलंय, किंवा तुम्ही जसं काय भाजपमधून सोडचिठ्ठी घेतली आणि मग तुम्ही भाजपला विरोधी म्हणून पक्ष विचारतात, अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती तुम्ही केली का, असा पण जनतेच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी कुठलं स्वप्न बघितलं होतं? स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचं अशा प्रकारे अकाली निधन हे कोणाच्याही स्वप्नात सुद्धा नव्हतं. पण आता त्या गोष्टीला बरेच दिवस झाले. तुमच्या रूपानं लोक मुंडे साहेबांना तुमच्यामध्ये बघतात. मुंडे साहेबांनी कधीच स्वपक्षावर, भाजपवर टीका केली नाही. किती मतभेद असले, किती अंतर्गत काही वाद असले तरी पण स्वपक्षाला खाली पाहण्याची वेळ आणली नाही. ती आपल्या भाषणातून वारंवार दिसत असते. आणि त्यामुळं भाजपचं किती नुकसान होणार आहे, पक्षाचं किती नुकसान होणार आहे, किंवा ज्यांच्यावर तुमचा रोख आहे त्यांचं किती नुकसान होणार आहे, यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ताई तुमचं मोठं नुकसान होणार आहे. कारण तुम्ही पक्ष सोडलेला नाही.
किंवा तुमच्या भगिनी आजही खासदार आहेत किंवा तुम्ही दिलेले जे काही तिकीट आहेत त्या तिकिटांवर काही लोक आमदार झालेले ते पण पक्षाचे आमदार आहेत. काल तुमच्या स्टेजवर बसलेले अनेक आमदार तुमच्याकडं अशा पद्धतीने बघत होते की ताईसाहेब आता काय बोलणार आहे. त्यामुळं त्यांना पण प्रश्न पडतो की आपण स्टेजवर येऊन बसावं की नाही बसावं. कारण जेव्हा आपला रोख आपल्या स्वपक्षावरच असतो आणि नेहमीच आपण पीडितासारखं किंवा माझ्यावर खूप अन्याय झालाय, तुमच्यावर अन्याय नेमका कोणी केलाय? परळी विधानसभेची निवडणूक तुम्ही 2019 मध्ये हारल्या आणि 2019चा इतिहास तुम्हाला माहित नाही का? भाजप शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालं असताना आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक भाजप आणि शिवसेनेने जिंकलेली असताना 163 आमदार या दोन पक्षाचे निवडून आलेले असताना सुद्धा या षडयंत्रीकारांनी उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये विष कालवलं आणि भाजपला सत्ता स्थापनेपासून रोखलं. तुमचा पराभव झाला, पण तुमचा पराभव कोणी केला? धनंजय मुंडे काय भाजपचे होते का? धनंजय मुंडेंचे नेतृत्व काय भाजपचं होतं? तुमचा भाऊ कोणी फोडला? तुमचं घर कोणी फोडलं? तुमचं घर शरद पवारांनी फोडलं. धनंजय मुंडेंना भाजपमधून विधान परिषदेची आमदारकी दिली होती. त्या आमदारकीचा राजीनामा शरद पवारांनी द्यायला लावला. नंतर त्यांना विधान परिषद दिली. त्यानंतर तुमच्या समोर तुमचा भाऊ उभा केला. हे पाप कोणी केले? अर्थातच शरद पवारांनी केले. त्यावर तुम्ही कधीतरी आपल्या संघर्ष यात्रेत आपल्या या अशा दसरा मेळाव्यात बोलायला पाहिजे. किंवा आम्ही नेहमी गोपीनाथ मुंडेंना, स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंना शरद पवारांवर, विरोधकांवर तोफ डागताना बघितले. तुम्ही एक शब्द सुद्धा विरोधकांवर बोलत नाही. राज्य नेतृत्वावर अनेक हमले होतात. आज 2.5 वर्ष ज्या माणसाला सत्तेपासून बाजूला ठेवलं आणि त्यांनी जेव्हा ही सत्तेची एकनाथ शिंदेबरोबर मोठ बांधली, शिवसेनेची जी लखतर तोडली, त्याबद्दलचं तुम्ही कधीच काय बोलणार नाही. तुम्ही राज्य नेतृत्वाला किती साथ देतात? कुठल्याही कथित आरक्षणावरून राज्य नेतृत्वावर हमले होत असतात, त्यावेळेस तुम्ही कुठं असतात? तुम्ही राज्य नेतृत्वाला किती साथ देतात? तुमचे जे काही समर्थक आहे ते अश्लीलपणे राज्य नेतृत्वावर अनेक वेळा टीका करतात. ही घाणेरडी टीका थांबवण्यात तुम्हाला यश आलेलं नाही. त्यामुळं पक्षासाठी आपण किती काम करतात किंवा पक्षाने तुम्हाला कुठली गोष्ट कमी केली? सुरुवातीच्या काळामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असताना मुंडे साहेबांच्या पुण्यावर तुम्ही आमदारकी मिळवली आणि त्यानंतर मुंडे साहेब जेव्हा गेले त्यानंतर तुम्हाला सहानुभूती म्हणून परत आमदारकी मिळाली. ती आमदारकी तुम्हाला इतक्या लवकर मिळाली होती, इतक्या कमी वयामध्ये मिळाली होती आणि तुमची आमदारकी, तुम्हाला मिनिस्टर पद इतकं लवकर मिळालं होतं. तुम्हाला पक्षाने अक्षरशः कोर कमिटीमध्ये घेतलं होतं. लोकांना 50-50 वर्ष वेटिंग करून सुद्धा कोर कमिटीमध्ये सदस्य होता येत नाही. तुम्हाला
स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या जागी लगेच तात्काळ पक्षाने कोर कमिटीमध्ये घेतलं होतं. तुम्हाला तुमचं परळीची जागा वाचवता आली नाही याची खीस तुम्ही तुमच्या बोलण्यामधून कायम काढत असतात. आणि तुम्हाला कोणी अडवलं किंवा तुम्ही तर राजीनामा देऊन टाकला कोर कमिटीचा. आणि मग पक्षाबरोबर तुम्ही किती लॉयल आहात हे पण लोक नेहमी बघत असतात. काही अर्धवट गोष्टी सांगून समाजाला चिथवणी द्यायची किंवा ऊसतोड कामगारांसाठी तुम्ही काम केले, नक्कीच आम्हाला त्याचा अभिमान आहे. पण सरकारला अडचणीत आणण्यासाठी ऊसतोड कामगारांचे नको ते प्रश्न आपण आता बाहेर काढायचे आणि त्यासंबंधी सरकारला धमक्या द्यायच्या किंवा आपल्या स्वपक्षीयांना धमक्या द्यायच्या. अशा पद्धतीचं राजकारण हे तुमच्यासाठी समाजासाठी नक्कीच घातक आहे. आणि स्वर्गीय मुंडे साहेबांनी या देशामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं राम मंदिर व्हावं, काश्मीरमधून 370 हटावं, महिलांना न्याय मिळण्यासाठी महिला आरक्षण यावं किंवा समान नागरिक कायदा यावा किंवा मुस्लिम महिलांना न्याय मिळावा, असे स्वप्न स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी पाहिलं होतं. त्यांचे एक स्वप्न पण एक अजून होतं की ओबीसींची जनगणना व्हावी. त्यासाठी ते नेहमी वारंवार संसदेमध्ये भांडत असायचे. अशा पद्धतीचं काम ताईसाहेब आपण करताना दिसत नाही. आपण फक्त वैयक्तिक काही गोष्टी बोलतात. अनेक लोक आहे, मग त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे असतील, विनोद तावडे असतील, राम शिंदे असतील, यांना पण तिकीटं नाकारली होती. हे पण काही लोक थांबले. यांनी कधी पक्षाच्या विरोधात गरळ ओकली नाही. आज त्यांचे पक्षामध्ये स्थान आहे. तुम्हाला कुठली गोष्ट कमी केली? ज्यांनी 2019 मध्ये आघाडी सरकार निर्माण केलं त्यांनी भाजपची सत्ता हिसकावून घेतली. तुम्ही त्यांच्या विरोधात कधी बोलणार आहे? किंवा तुम्ही जेव्हा मंत्री होत्या तेव्हा तुम्ही महिला व बाल विकास मंत्री होत्या, तुमच्या काय जो कथित चिक्की घोटाळा बाहेर काढला, जो जितेंद्र आव्हाड जो चिक्की खाऊन जितेंद्र आव्हाड विधानसभेच्या पायऱ्यावर लोळत होते, तुम्ही त्या राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या गटावर कधी बोलणार आहे? मग अप्रत्यक्षरित्या जो तुम्ही काही इशारा दिला कमी आता पडणार नाही पाडणार, मग तुम्ही कोणाला पाडणार? भाजपला पाडणार की मोदींना पाडणार की देवेंद्र फडणवीसांना पाडणार की तुमच्या पाठीमागं बसलेले जे खासदार होते, काही आमदार होते, त्यांना पाडणार? जे अशा प्रकारचे प्रश्न पण निर्माण होतात. तेव्हा यावर नक्कीच ताईसाहेबांनी विचार केला पाहिजे की ज्या गोष्टीचं स्वप्न स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी पाहिलं होतं ती गोष्ट नक्कीच होताना दिसत नाही. ताईसाहेबांनी यावर जरूर विचार केला पाहिजे. कारण असं काही जर जेव्हा तुमच्याकडं पण ताकद आहे, ती ताकद आम्ही नाकारत नाही. ज्या काही जिल्ह्यांमध्ये पट्ट्यांमध्ये समाजाचं मोठ्या प्रमाणात मतदान आहे त्या ठिकाणी आपला होल्ड आहे. आपण पण 2-2, 5-5 हजाराचं नक्कीच परिवर्तन करू शकतात, यामध्ये दुमत नाही. पण अशा प्रकारचं वक्तव्य किंवा निगेटिव्ह माइंडेडचं वक्तव्य यामुळं कदाचित भाजपला फटका बसू शकतो, भाजपच्या जागा पण कमी होऊ शकतात. त्यामुळं या देशावर जे काही आज मोदी सरकार आहे, हिंदुत्वाचं सरकार आहे आणि जे राष्ट्रीयत्वाला धरून सरकार आहे, ज्या गोष्टीचं स्वप्न स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी पाहिलं होतं ते सरकार आहे. मग हे सरकार तुम्हाला नको आहेत का? जे मोदी सरकार तुम्हाला यापुढे नको आहेत असा यातून अर्थ काढायचा का? किंवा राज्यामध्ये तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचं सरकार नको आहेत, एकनाथ शिंदेंचं सरकार नको आहेत किंवा अजित पवारांचं सरकार नको आहेत,
असा प्रश्न तुमच्या पुढे उभा राहतो का? आणि कदाचित दुर्दैवानं अशा काही गोष्टी जर कधी कदाचित झाल्या तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंना अतिशय दुःख होईल. त्यांनी अशा प्रकारचं स्वप्न कधीच पाहिलं नव्हतं. यावर नक्कीच ताईसाहेबांनी विचार केला पाहिजे आणि त्या नक्कीच विचार करतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. तुर्तच आपण इथं थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.